54 एमओयूज वहाँ साइन हुआ और 54 एमओयूज 54 एमओयू जब होते हैं तब उसमें से लगभग 70% एमओयूज ये भारतीय कंपनियों से है, उसमें से भी अधिकतर कंपनियां ये महाराष्ट्र में लोकेटेड है, हेडक्वार्टर्स उनके मुंबई में है। जो उन्होंने पूरी एमओयूज की जो संख्या लगाई थी वो यहाँ भी कर सकते थे, वहाँ 20 करोड़ 25 करोड़ जो खर्चा किया है बिना खर्चा करके महाराष्ट्र में मॅग्नेटिक महाराष्ट्र क्यों नहीं किया उन्होंने? काही लोकांनी असं म्हटलं की मग डावोसला जाऊनच करार का केले, कोणीतरी म्हणालं की हे तर आपला डब्बा घेऊन 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही जेवले वगैरे, अनेक टीका करण्यात आली। आता टीका करणाऱ्यांनी मला हे सांगावं, 2022ला डावोसला कोण गेलो होतो? आदित्यजी गेले होते, आदित्य ठाकरेजी गेले होते। जानेवारीत असताना आमचं जुलैमध्ये आलं, जूनमध्ये आलं आमचं 22ला। आता तिथे 80,000 कोटी रुपयाचे करार हे त्या ठिकाणी केले। कोणाशी केले आहेत? टाटा लॉयर फार्मा भारतीय कंपनी, इंडोरमा भारतीय कंपनी, स्केलार ग्रुप भारतीय कंपनी, टाटा रियल्टी भारतीय कंपनी, GR कृष्णा फेरोअलॉयज भारतीय कंपनी, व्हॅलियंट ग्लास प्रायव्हेट लिमिटेड भारतीय कंपनी, त्याच्यानंतर सोनल इटेबल भारतीय कंपनी, इंडोकाउंट भारतीय कंपनी, क्लोरोशाइन भारतीय कंपनी, PG भारतीय कंपनी, कार्निवाल इंडस्ट्री भारतीय कंपनी, गोयल प्रोटीन्स भारतीय कंपनी। ठीक आहे, सगळ्यात यादीच तुम्हाला देतो। पण दुर्दैवाने त्यानंतर बॅकआउट झाल्या। याकरता बॅकआउट झाल्या की जे चायनामध्ये प्रॉब्लेम तयार झाले होते त्या प्रॉब्लेममुळे त्यांनी त्यातनं बॅकआउट केलं, पण आपण पुन्हा आणण्याचा प्रयत्न करू, काही अडचण नाही आहे।